हे याच्यासाठी की रमाई बघून मी आता जर माझ्या मुलीला संस्कार करत जर सांगितले, नवऱ्यानं लग्नानंतर 2 कानाखाली दिल्या, तर एक बाळाचं जोपर्यंत अपत्य होत नाही तोपर्यंत शांत बस, बाळ झाल्यानंतर नवरा सुधारतो, सासरचे सगळं नॉर्मल होतं, तोपर्यंत तू शांत बस, जात सहन कर आणि मग त्याच्यानंतर संसार सुखाचा होतो. 2 पायावर गेली की 4 खांद्यावर आली पाहिजे, तीच मुलगी घरंदाज. हे जे काही आमच्या मागच्या पिढ्यानं आम्हाला सांगत सांगत आतापर्यंत वाढवलंय, त्या पद्धतीनं जर जगत पाहिलं असेल तर आत्ताच्या कालखंडामध्ये लग्न झाल्यानंतर हुंडाबळीच्या केसेस पुण्यासारख्या ठिकाणी आत्ता रोज मिनिटाला आम्हाला दिसल्या नसत्या. आणि मग इतकं सगळं सधन असताना सुद्धा मुलींना आत्महत्या करावी हा प्रश्न निर्माण झाला नसता. आणि म्हणून जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन हिंदू कोड बिल आणि महिलांसाठी त्याची काय किंमत आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळात समस्त स्त्रियांसाठी समजलं होतं. आणि आज जेव्हा आत्महत्या करणारा एक वर्ग दिसतो त्यावेळेस कुणी यातून पलीकडे गेलेलं नाही. कोणाच्या केसेस पोलीस केसपर्यंत जातात, कोणाच्या शेजारच्यांपर्यंत जातात, कोणाच्या उंबऱ्याच्या बाहेर जात नाही, पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अंगावर मारणारे वळ आणि अगदी जेवताना सुद्धा घे घे तुझ्या माहेरी नसेल मिळालं म्हणून खा जास्त असं म्हणत रोजचे मिळणारे टोमणे हा सुद्धा एक प्रकारचा जात सहन करणारी जर आम्हाला लेख घडवायची असेल तर थोडं थांबा. बाबासाहेब आंबेडकरांना आणि माता रमाईंना अशी लेख अपेक्षित नव्हती. तो काळ जसा होता तशी त्यांना लेख अपेक्षित होती. आत्ताच्या कालखंडातली लेख त्यांना वेगळ्या पद्धतीनं अपेक्षित आहे. आत्ताच्या कालखंडात मी खूप छान बोलते, सगळं मान्य आहे, बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे, फुले शाहू आंबेडकर विचारधारेमुळे आहे, सगळं मान्य आहे. पण माझ्या अंगावर जर कोणी 2 कानाखाली मारताना हात उगारत असेल तर तो हात पकडायची जर माझी लायकी तयार होत नसेल आणि मनगटात ताकद नसेल तर मात्र मला शिव फुले शाहू आंबेडकरांची वारसदार म्हणण्याचा मला अधिकार नाही. म्हणून येणाऱ्या कालखंडात मारणारा तयार होतो त्याच्यापेक्षा वाचवणारी स्त्री. आणि पुरुषांचं सुद्धा काम खूप महत्वाचं आहे की मारणारे तुम्ही नसाल पण तुमचे शेजारचे मारणारे. त्याच्यामुळे आपल्या जवळची होणारी रेप केस असेल, अत्याचाराचे केस असेल, ऍसिड हल्ले असतील, आपल्या शेजारी जवळपास काही होत असताना आपण आय विटनेस न होता, आपण ते वाचवायला न जाता, आपण ते सोडवायला न जाता सरळ मार्गाने जणू काही झालंच नाही असं म्हणून जर जात असू तर मात्र आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. दुसरी गोष्ट, वर्तमान गोष्टीमध्ये असं पाहिलं जातो जो भांडणं सोडवायला जातो, मॅडम खूप छान सांगतायत असं, पण जो सोडवायला जातो मॅडम त्याच्याच कोणाच्या बातम्या रोज पेपरला येतात. त्यामुळे तुम्ही हे सांगता असं केलं आणि काय झालं तर असं वाटत असेल तर स्किलफुली कायदेशीर भारताच्या संविधानाचा वापर करत आपण जर ते हँडल केलं